देशाच्या राजकारणातील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार थोड्याच वेळात नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे मोदींच्या भेटीसाठी दाखल झाल्यात। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष असेल, तर या आठवड्यात संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे, दुसरीकडे ही भेट होत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार वेगवेगळ्या चर्चा रंगत असतानाच ही भेट होतीये। नेमके कोणकोणते खासदार आता भेटीसाठी दाखल झाले? शरद पवारांचे सर्व 8 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की या सर्व खासदारांमध्ये आता बजरंग सोनवणे आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, अमर काळे आहेत, भास्कर बगरे आहेत, त्यानंतर निलेश लंके आहेत आणि हे सगळेच खासदार हे एकत्रितपणे, स्वतः सुप्रिया सुळे आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, हे सर्व खासदार एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत। कारण एक पक्ष म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत सर्व खासदारांना पंतप्रधानांसोबत किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत जिथे जिथे आवश्यकता आहे किंवा कोणकोणत्या संबंधित विभागांच्या कामाचा फॉलोअप करण्याची गरज असेल तर तिथे नेहमीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे आपल्या खासदारांना घेऊन, आपापल्या पक्षातील नेत्यांना घेऊन भेटत असतात संबंधित मंत्र्यांना। परंतु या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय, कारण काही दिवसात नुकताच जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केलाय आणि त्यानंतर मग आता ही भेट होते। विशेषतः एनडीए मध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार का अशा शक्यता वर्तवल्या जात असताना, अशा चर्चा रंगलेल्या जात असताना ही भेट होते। त्यामुळे या भेटीला थोडं वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे आता हे सर्व खासदार एकत्रितपणे गेलेत, यातून काही गोष्टींचे संकेत तरी स्पष्ट मिळतात। एकतर जे काही करायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार हे एकत्रितपणे करतील। उदाहरणार्थ घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान असो, सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय असो किंवा सरकार बाहेर थांबण्याचा निर्णय असो, पण सर्व खासदार एकत्रित आहेत आणि त्यांचा एकत्रित संवाद, समन्वय सरकारसोबत आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्यातून होतो। नक्कीच, एका बाजूला संसदेत इतकी मोठी खडाजंगी सुरू असताना अशा रीतीनं हे खासदार भेटणं, या टायमिंगची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। या भेटीचे तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल होण्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पाऊस नसल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं, एक मुद्दा। आणि मागच्या वर्षीचा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, माझ्या जिल्ह्यात मिळाला नाही, बऱ्याच जिल्ह्यात मिळाला नाही आणि अतिवृष्टीचं सुद्धा अनुदान मिळालं नाही। या 2-3 मुद्द्यावर घेऊन आम्ही त्यांना भेटतोय। आम्ही वेळ मागितली आणि सुप्रियाताईंनी वेळ मागितलेली आणि त्याच्या अनुषंगानं आम्हाला वेळ मिळाली। एवढाच मुद्दा घेऊन आम्ही त्यांना बोलणार आहोत की आम्हाला काहीतरी विशेष पॅकेज आता द्या की आमच्या मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, दुसरं विशेष पॅकेज दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या। आम्ही आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या बरोबर सर्व खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहे। सर्वजण आपापल्या मतदारसंघातल्या ज्या काही लोकांची कामं आहेत, विकास कामं आहेत, या संबंधित पंतप्रधानांना आम्ही भेटून आणि महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत, सध्या पाऊस कमी पडलेला आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, या सर्व गोष्टींवरती आम्ही पंतप्रधान साहेबांना भेटतोय। प्रत्येकाच्या मतदारसंघातले विषय आहेत, मोठे मोठे विषय आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्ही भेटणार आहे। माझ्याच मतदारसंघातलं बोलायचं झालं तर मी कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णा आणि भीमा नदी जोड प्रकल्प या विषयावरती पंतप्रधानांना बोलणार आहे। फलटण पंढरपूर आणि जेऊर आष्टी ते इंदोर असा रेल्वे मार्गाचा आम्ही मागणी करतोय।